नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। पाचवट मेढा रोडवर आज पुन्हा एकदा अपघाताची गंभीर घटना घडली आहे। कॉन्क्रीट रस्त्यावरून एक डंपर घसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ही घटना पाचवट मेढा मार्गावरील करंदोशी फाट्याजवळ घडली। पाचवटच्या दिशेने येत असताना एका डंपरला कॉन्क्रीट रस्त्यावरून खाली उतरावे लागले आणि तो घसरून रस्त्याच्या कडेला जाऊन अडकला। मिळालेल्या माहितीनुसार मेढ्याच्या दिशेने येणारी एसटी बस आणि डंपर एकाच लेनवर समोरासमोर आले। सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने मार्ग अत्यंत अरुंद झाला आहे। संभाव्य धडक टाळण्यासाठी डंपर चालकाने प्रसंगावधान राखत वाहन खाली उतरवले, मात्र उतारावर नियंत्रण सुटल्याने डंपर घसरला आणि रस्त्याच्या कडेला अडकून राहिला। सुदैवाने डंपर पूर्णपणे उलटला नाही आणि मोठी दुर्घटना टळली। 2 दिवसांपूर्वीच मानकुमरे पॉइंटजवळ कार पलटी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अपघात घडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पाचवट रत्नागिरी खेड महामार्गाचे काम सध्या सुरू असून स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे। रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक, वेगमर्यादा सूचना, बॅरिकेड्स आणि प्रकाशयोजना नसल्याने अपघातांची मालिका सुरू असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे। या घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुरक्षेच्या उपाययोजना कडक कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे। एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। सुदैवाने आजची दुर्घटना टळली असली तरी वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पाचवट मेढा मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत रहा आपले न्यूज चॅनेल न्यूज मराठी लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।